गुड मॉर्निंग. जय महाराष्ट्र मित्रांनो. तुमचा मित्र संदीप मुळे आज परत तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी आलो आहे. तर जीनियस ट्रस्ट सर्व्हिसेस LLP, लक्ष्मी कॉलनी, हडपसर, पुणे याचे जे मालक हे संतोष उत्तरेश्वर गायकवाड यांनी कशाप्रकारे लोकांना भूलथापा देऊन हजारो करोडो रुपयांची फसवणूक केली या संदर्भात आपण महिन्याभरात मागील जनजागृती करण्याच्या माध्यमातून 4 व्हिडिओ आपण बनवले. त्याच्यामध्ये याच्या सर्व कर्तृत्वाचा, भामटेगिरीचा आपण भांडाफोड केलेला आहे, जेणेकरून आपल्यासारखे अनेक शेतकरी आणि कष्टकरी याच्यासारख्या भामट्यांच्या भूलथापांना बळी पडून आपले आर्थिक नुकसान होऊ नये याचा आपण प्रयत्न करतो आहे. कारण की या भामट्याने जून 2025मध्ये जीनियस ट्रस्ट सर्व्हिसेस LLP ही कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून विविध व्यवसाय सुरू करण्याच्या नावाखाली आणि त्यातून इन्व्हेस्टरला प्रॉफिट शेअरिंग देण्याच्या नावाखाली लाखो करोडो रुपये जमा केले. परंतु 6 महिन्यात डिसेंबरमध्ये या भामट्याची करोडो रुपये जमा झाल्यानंतर नियत फिरली आणि याने कंपनीचा पैसा स्वतःच्या नावाने वर्ग करून त्या पैशातून स्वतःच्या नावाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहूवाडी तालुक्यामध्ये भेंडेवाडी हे जे गाव आहे, इथं 10 ते 15 एकर जमीन स्वतःच्या नावाने घेतलेली आणि इन्व्हेस्टरच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम याने केलेलं आहे. जानेवारीपासून याने कोणालाही पैसे दिले नाही, ना मुद्दल दिली, ना त्याचं हे दिलं, प्रॉफिटही दिलं नाही. तर आणि वारंवार नंबर बदलतो, ऑफिस बंद करून फरार असतो, कोणाला संपर्कात राहत नाही. 1000 मेसेज केले तेव्हा त्याचा मूड असला तेव्हा एखाद्या दिवशी तो रिप्लाय देतो. यामुळे त्याची आपण कमिशनर ऑफ पोलीस पुणे यांच्याकडे रीतसर सर्व पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती. सर्व पुराव्यांची शहानिशा झाल्यानंतर आपली केस तिथं स्टँड झालेली आहे आणि संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन जे त्यांच्याकडे पुढील कारवाईसाठी, चौकशीसाठी आपली केस गेलेली. त्यावर लवकरच आता पुढील गोष्टी कायदेशीर ज्या असतील कारवाईच्या दृष्टिकोनातून त्याच्यावर सुरुवात झालेली. तसेच एका व्यक्तीला त्याने एप्रिलमध्ये एक चेक दिला होता 1 लाखाचा. संबंधित व्यक्तीचे 2 लाख रुपये होते. त्याला जवळपास 70-80 हजार रुपये मिळाले असतील. त्याला अपेक्षित 1.25 लाखाचं चेक मिळणं गरजेचं असताना याने फक्त 1 लाखाचा त्याला चेक दिला. तोही मे 2026 म्हणजे 1 महिना पुढील तारीख दिली. 1 महिना पुढील तारीख देऊनही त्याने निर्धारित वेळेत त्या खात्यामध्ये 1 लाख रुपये जमा ठेवणे गरजेचे असताना त्याने त्या अकाउंटला फंड ठेवला नाही. त्याच्यामुळं हा चेक जेव्हा बँकेमध्ये प्रेझेंट झाला, डिपॉझिट झाला, तेव्हा तो खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे तो बाउन्स झाला. या उपरही त्याला वेळोवेळी कळवलं, सूचना दिल्या, तरी या भामट्याने वेळ मारून नेली. आज देतो, उद्या देतो असं करत जवळपास 15 दिवस अजून लोटले. त्यामुळे कंटाळून त्याला 6 जूनला परत एकदा संपर्क झाला. तेव्हा त्यानं सांगितलं की मला फक्त आता 8 ते 10 दिवस द्या. एवढे दिवस थांबलात तर अजून 8-10 दिवस द्या, त्यानंतर मी तुम्हाला थांबा म्हणणार नाही. तर आपण तेही थांबलो. आज जवळपास 6 जूननंतर तो संपर्कात नाही आहे. त्याला वारंवार आपण मेसेज वगैरे केले तर तो कोणताही रिप्लाय देत नाही. आज जवळपास 17 जून म्हणजे 8 ते 10 दिवसाची त्याची मुदत इथं पण संपलेली आणि तो संपर्कात नाही. त्याची आपण चॅटिंग पण बघू ॲज अ प्रूफ. हे त्याचं नाव, त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट होतात ते. 8 ते 10 दिवस द्या, मी पण पुन्हा कोणालाच नाही थांबा म्हणून. शेवटचे 8 ते 10 दिवस. आता 8 ते 10 दिवस ऑलरेडी
पण याचा अजून काही संपर्क नाही. हा झाला एक विषय. एक दुसरा विषय की एका व्यक्तीचे जवळपास 17.5 लाख रुपये होते. त्याला काही 2.5-3 लाख रुपयेच फक्त आतापर्यंत रिटर्न गेलेले. सदर व्यक्तीचे कर्जाचे हप्ते बाउन्स झाले, त्याचं सिबिल खराब झालं आणि एवढंच नाही तर अत्यंत वाईट परिस्थिती त्याची चालू आहे. घरी जेवणाचे वांदे, त्या व्यक्तीला आई वडील काहीच नाही आणि त्याचं वय फक्त 24 वर्ष, लग्न पण झालेलं नाही. तर तो पोरगा अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे याच्या या हरामखोर वागण्यामुळं. हा त्याचे फोन घेत नाही, त्याला मेसेज केले तर रिप्लाय देत नाही, काही सांगत नाही, फक्त चाटा मारल्या आतापर्यंत आणि आता ते काहीच रिप्लाय नाही. काल त्याला मी मेसेज केला संतोष गायकवाडला आणि त्याला परिस्थिती सांगितली की काय. त्याचा अजूनही त्या गोष्टीवर काही रिप्लाय नाही. आपण ते पण बघू. त्याला मी काल एक मेसेज केला होता इव्हिनिंगला, जेव्हा माझं त्या व्यक्तीशी बोलणं झालं त्याच्यानंतर. तोही बघूया आपण. संतोष तुषारला पेमेंट पाठव रे दलिंदर, त्याची प्रॉपर्टी सीज व्हायची प्रोसेस तर स्टार्ट झालीच आहे. कालपासून त्याचा डब्बा पण बंद झाला आणि त्याने जो 8-10 दिवसाचा जो मेसेज टाकला होता त्याला पण आपण रिप्लाय दिला, परत जाणीव करून दिली. हे काय भांग पिऊन शब्द देतो का. काल संध्याकाळपासून आपले 2 मेसेज, त्याला एक मेसेज बघून पण त्याचा रिप्लाय नाही. म्हणजे याची पैसे द्यायची, लोकांचे पैसे द्यायची नियतच नाही. हे तर याच्यातून सिद्ध होतंच. ज्याला पैसे द्यायचे असते तो संपर्कात असता किंवा एवढे नाही तर थोडे थोडे करून दिले असते. आणि आतापर्यंत आम्ही त्याला फक्त मुद्दल मागितली की बाबा नको देऊ तू प्रॉफिट, मुद्दल तरी दे. तर मुद्दलला हा गेले 6 महिने फिरवतोय, उर्वरित जी रक्कम राहिली त्याच्यासाठी. तर जो चेक बाउन्स झाला होता त्याची मुदत संपली, त्याचे 8-10 दिवस पण. तर त्या व्यक्तीने पण याला काल नोटीस इश्यू केलेली लिगल, ती पण आपण बघूया. जस्ट मिनिट. नोटीस त्याला काढलेली बघूया आता. या नोटीसला किती जागतो आणि प्रामाणिकपणा दाखवतो. कारण की त्याने शब्द देऊन तर त्याने पाळला नाहीच. 25 तारखेपासून चेक बाउन्स झालेला आहे. आजची 17 तारीख आली, जवळपास 1 महिना तर होतोय. त्यामुळं आता आपणही कायदेशीर मार्गाचा आधार घेणार आहे या व्यक्तीच्या बाबतीतही. आणि याने जर या नोटीसला सकारात्मक उत्तर दिलं नाही आणि समोरच्या व्यक्तीचे जर पैसे दिले नाही वेळेत, तर याला 138चा पण सामना करावा लागणार आहे आणि 420 पण त्याच्यावर आम्ही दाखल करणार आहे. तर अशा ह्या भामट्याला, जो वारंवार नंबर बदलतो, ऑफिस बंद करून पळून जातो, लोकांशी संबंध ठेवत नाही, या भामट्याला एवढ्यावरच लाज वाटली नाही तर याने आता महाराष्ट्रामध्ये बांबू लागवडीच्या नावाखाली लोकांना ठगणे चालू केलेली आहे. बांबू लागवडीचं लोकांना आश्वासन देतो, असे पैसे मिळणार तसे मिळणार, आणि रोप लागवडीच्या नावाखाली तिकडून लोकांकडून, शेतकऱ्यांकडून गरीब दुबळ्या पैसे घेणार आणि जुन्या लोकांचं जे बाकी आहे त्याच्याकडे खरगट्ट ते त्याला निस्तारायचं त्याचं प्लॅनिंग चालू आहे. तर आमचं लोकांना एकच सांगणं आहे की या भामट्याला, हा भामटा जर तुम्हाला भेटून काही भूलथापा देत असेल तर त्याला त्याचं मागचं ट्रॅक रेकॉर्ड विचार की तू मागच्या लोकांसोबत काय काय केलेलं आहे. त्यांचे पैसे जर तू देऊ शकत नाही तर आमच्याकडं यायचं तुला काही नैतिक अधिकारच नाही. हा भामटा फक्त गोड बोलून, खोटं बोलून लोकांची फसवणूक करू शकतो. याच्यात कोणतंच स्किल नाही आहे, कोणतंच बिझनेस करण्याची याची लायकी नाही आहे. याला फक्त लोकांचे पैसे कसे हडप करायचे, स्वतःच्या नावानं कशा प्रॉपर्ट्या घेता येईल आणि लोकांना कसं ठगता येईल, एवढाच याचा गोरखधंदा आहे. त्याच्यामुळे याच्या ठगीगिरीला कोणी बळी पडू नये.
जे जे काही गोष्टी होत आहेत त्याचे सगळे पुरावे तर मी तुमच्यासमोर देतोयच आहे. याला नवीन लोकांनी याला मागचं विचारावं आणि याच्या 2 कानाखाली ठेवून द्याव्यात, की मागचं पहिलं क्लिअर करून मग आमच्याकडं फसवायला येईल. तर सर्वांना विनंती आहे हात जोडून कळकळीची, की थंबनेलमध्ये जो फोटोमध्ये दिसतोय तो महाठग, त्याच्या भूलथापांना कोणीही बळी पडू नये. हेच आता विनंती. पुढं कायदेशीर जसं जसं आपलं पुढं जाईल कारवाई, पोलिसही काय काय करतात त्यावर पण आपलं आहेच. तेही तुम्हाला जसे अपडेट येतील, जे शक्य असतील गोपनीयतेचं जिथं भंग होणार नाही ते देण्याचा आपण प्रयत्न करूच. शेवटी आता कोर्टाची पण प्रोसेस आपण स्टार्ट करतो आहे. प्लस पॉईंट हा आहे की कोर्टामध्ये त्याला आता बुलढाण्याला टोले घ्यावं लागतं. तेव्हा त्याला कळेल की लोकांना आपल्या ऑफिसला यायला काय खर्च लागतो, किती वेळ जातो. तर आता ठीक आहे, सुरुवात त्याने केलीच आहे. तर कायदेशीर मार्गानं आपण बघूच आता. कायदा तो म्हणतो कायद्यानं माझं काही होत नाही. ठीक आहे, काय होतं कायद्यानं आणि कायद्यानं काय नाही होत ते आम्हाला पण बघायचं आहे. त्याच्यासारखे चांगले चांगले आम्ही पण ठीक केलेली. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो. त्यामुळे कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि लोकांना त्यांचे पैसे मिळतील आणि सर्वांना न्याय मिळेल. याच्या प्रॉपर्टीतून ती कशी जप्त करायची हे आम्ही कायद्याला सांगणार आहे, एक विनंती करणार आहे. तर मित्रांनो, बरेचसे लोक फसलेत, तुम्ही फसू नका. थंबनेलमध्ये चेहरा व्यवस्थित नीट बघा आणि पूर्ण शहानिशा करूनच, खात्री करूनच पुढील निर्णय घ्या. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. काही अपडेट असले तर ते तुम्हाला घेऊन येईल. चला, थँक्यू. जय महाराष्ट्र, जय हिंद.